आजचा व्लॉग थोडासा वेगळा आहे आणि स्पेशल पण आहे कारण की आजचा व्लॉग आहे आमच्या गावच्या रामनवमीबद्दल. तर काय आहे ही रामनवमी तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला मिळेलच. आणि शेवटी मी काय खरेदी केली ती पण आहे, त्यामुळे व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. हाय गाईज, तर आत्ता मी चाललेले आहे रामनवमीला. तर तुम्ही म्हणाल रामनवमीला कुठे चालली, तर तुम्हाला हे सगळं आपल्या या पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओमध्ये कळेल. तर तोपर्यंत तुम्ही बघत राहा ही रामनवमी काय आहे नेमकी आमच्या गावातली. सो लेट अस सी. थोड्याशा अंतरावर आम्ही रामनवमी बसून होतो, तर लांबून अशी दिसती ही रामनवमी. आता लवकरच आत जाऊया. सगळं किती कलरफुल आहे ना, मस्त एकदम किती भारी दिसत आहे ते पाळणे गोल फिरताना. पण हे बघायलाच इतकी मजा येते ना, पण मी बसूच शकत नाही. म्हणजे आम्ही घरचे कोणीच बसत नाही, कारण की आम्हाला सगळ्यांना त्रास होतो बसल्यावर, गरगरल्यासारखं होतं वगैरे. त्यामुळे असे बघूनच मजा घेतो. काहीही बसायला नाही तर मग मी म्हटलं ट्रेनमध्ये बसूया, म्हणून आम्ही चाललो होतो ट्रेनमध्ये. ॲक्च्युली दादाला ट्रेनमध्ये ना अशा बऱ्याच क्लिप घ्यायच्या होत्या, पण दादाला नंतर लक्षात आलं की ट्रेन अशी त्याला वाटलं साधी, पण तशी नव्हती. ती अशी डायरेक्ट वळणावर आली ना, असं मोबाईल पडणार असं होतं, म्हणून ते आम्ही अवॉइड केलं. आता इथे बघा, हे लहान मुलांसाठी होडी आहे वगैरे काय काय, मी बघण्याचीच मजा घेते. खूप काही काही असतं, असं एकदम भारी वाटतं ना. म्हणजे मन पण असं इतकं छान कलरफुल जग दिसतं ना, त्यामुळे भारी वाटतं. तर तुमच्या गावात असते का कधी अशी रामनवमी, हे पण मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे रामनवमी नसली तरी कधी अशी यात्रा वगैरे असते का? तर हे बघा, मी तुम्हाला म्हणते ना, तुम्हाला मी का बसत नाही, तर हे बघा काहींना बसल्यावर किती त्रास होतो तुम्हाला या व्हिडिओमध्ये लक्षात येईल. इथे एक मध्ये मुलगा आहे, त्याला ना इतका त्रास होत होता, म्हणजे त्याच्यामुळे अक्षरशः तो हॅमर थांबवलं. पण हा हॅमर खूप डेंजर आहे, बघताना प्लीज काळजीपूर्वक बसा. खरंच खूप डेंजरस आहे, असं डायरेक्ट वर जातो. आणि हा ब्रेक डान्स आहे, हे ब्रेक डान्स मस्त आहे. आणि हा मोदका कुवा म्हणजे ना काहीतरी त्याला हे असतं, त्याच्यात गाड्या असतात रेसच्या. आणि हे बघा ना, ते मला लहानपणी खूप आवडायचे हे बुडबुडे. आणि इथे आता मी चाललो होतो ही रामनवमी संपवून मेन रोडला. तर मेन रोडला काय खरेदी केली हे मी तुम्हाला शेवटी दाखवेलच. मेन रोडला काय काय असते हे पण बघा. आणि हे इथं मी पेटपूजा करून आम्ही घरी आलो. आणि मी तुम्हाला आता हे मी वस्तू घेतल्या त्या दाखवते. मी 2 फॅन घेतले, एक टेलिफोन आहे आणि ब्रेसलेट आहे. मी बघा कसं जादू मंत्र करून दाखवलं आहे. आणि ते फॅन ना इतके म्हणजे उपयुक्त आहे ना, तुम्हाला काय सांगू. म्हणजे चार्जिंगचे फॅन आहेत ते. तर त्याचा हे बघा, हा स्टँड आहे ना, तो पण निघतोसुद्धा. म्हणजे जेणेकरून आपण असं हातात घेऊन सुद्धा ठेवू शकतो. आणि टेबलला लावायचं असेल तर ते स्टँड लावून घेऊ शकतो. आणि मी सॉक्स पण घेतलेले आहेत. तर ते सॉक्स मला हा पिंक पण आवडला आहे, हा व्हाईट एक जास्त आवडला आहे. हा स्किन इतका नाही, पण म्हणजे घेतला आहे मी. आणि हा पिंक पण आवडला आहे मला यातला सगळ्यात. तर मी असे 8 सॉक्स घेतले, म्हणजे बघू किती टिकतील ते. आता मी तुम्हाला म्हटलं ना, हे फॅन इतके भारी काय आहेत. तर या फॅनमध्ये ना म्हणजे 3 मोड आहेत आणि त्याची स्पीड पण इतकी छान आहे ना. म्हणजे आपल्या फॅनची कशी हवा वाढते तशी याचीसुद्धा हवा वाढते. आणि हा टेलिफोन आहे ना, तुम्ही म्हणाल मी टेलिफोन का घेतला आहे, तर तो मला नव्हता घ्यायचा, तो माझ्या बहिणीला घ्यायचा होता. आणि तो तिलाच घेतला आहे, पण तिला तिच्या आजीने घेतला. म्हणून बघू आता कुणाला हा टेलिफोन, माझ्या लहान भाऊ बहिणींना कुणाला तरी देईल. आणि सॉक्स ना का घेतलेत मी, मला आवडतात असे वेगवेगळे आणि असे भेटत नाही दुकानात, म्हणून मी घेऊन टाकले. म्हटलं बघू जसे टिकतील तसे. म्हणजे ते चांगल्या किमतीतसुद्धा भेटलेत. ह्या टेलिफोनमध्ये असं गाणं लागतं. आणि मी तुम्हाला काही फोटो शेअर करते. तर हे माझ्या दादानं काढलेलेत रामनवमीतले काही फोटो मी ठराविकच शेअर केलेत. तर तुम्हाला आवडला का आजचा व्लॉग हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.